नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत एका छान स्पिरिच्युअल ट्रिपला. आणि आज स्पेशल ओकेजन असं आहे की यांच्या इंस्टाग्रामवर 1,00,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले आणि खूप भारी असा जर्नी होती ती. सो आम्ही त्याच्याच एक ग्रॅटिट्यूड म्हणून अक्कलकोटला चाललो. जिथून ही जर्नी सुरू झाली ती माणगाववरून सुरू झाली होती. तर काल आम्ही माणगावला पहिलं जाऊन आलो. जसं तुम्ही माझे व्हिडिओज बघता स्वामींबद्दलचे, त्यामुळे ते थँक्यू बोलण्यासाठी, ग्रॅटिट्यूडसाठी मला अक्कलकोटला जाणं गरजेचं आहे. तर मी, नूपूर आणि आमचे आई बाबा आम्ही चाललोय अक्कलकोटला. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच्यामध्ये आम्ही खूप साऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर त्याच्यामुळे ही जर्नी तुम्हाला फुल अशी स्पिरिच्युअल जर्नी तुम्हाला ही आमची बघायला मिळेल. हा ब्लॉग बघून तुम्हाला पण असं वाटेल की तुम्ही पण अक्कलकोट फिरून आला. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. हे यांना फक्त मी 5 मिनिटात विचारलं, तुम्ही येणार आहे का? लगेच हो मी येणार आहे. ही त्यांची बायको, हिला मी विचारलं येणार का? हो मी लगेच येणार आहे. असं म्हणून आम्ही 4 जण चाललोय. यांना झोप लागली आहे आणि आम्ही अचानक प्लॅन केले की आता जाताना आपल्याला पहिलं पंढरपूर लागतंय. तर आम्ही गाडी पंढरपूरकडे वळवली आहे. तर आधी आम्ही पंढरपूर करणार आहे आणि तिथून मग आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. यांना माहीत नाही आहे, आम्ही डायरेक्टच त्यांना घेऊन जाणार आहे तिकडे. आणि ऑलमोस्ट म्हणजे पोचत आलो आहे. 1-अर्धा-पाऊण तासाचाच फक्त रस्ता राहिला आहे. यांना काहीच आयडिया नाही आहे. आपण कुठे आलोय माहितीये? इथं नाही ना बसलं, इथं बसेल. नाही, कुठे आलो? तुम्ही पण पंढरपूर पंढरपूरला आलो. तू बोलून निघाले. कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? भारी सरप्राईज. हे तुमच्या बाबांचा सरप्राईज आहे. डायरेक्ट त्यांना आपण एवढ्या जवळ आलं तर आपण त्यांना माझी खूप इच्छा होती. मी अजूनपर्यंत कधीच पोहोचलो नाही पंढरपूरला. दिस इज माय फर्स्ट टाइम. मनातही नव्हतं. मी रोज घरी अभिषेक करतो. विठ्ठल रखुमाईचा रोज अभिषेक करतो मी पूजा करताना. त्यांनीच बोलून घेतले. आमचे पप्पा एवढे एक्स्ट्रीमली माझे एक्स्ट्रोवर्ट आहेत की नाही, की रॅन्डम कुठल्या तरी माणसाला पकडले आणि त्याच्यावर फुल गप्पा मारत. म्हणजे काय ओळख वगैरे काहीच विषय नाही. म्हणजे एका पॉइंटला त्यांच्यासमोर मी असं वाटतं की मी इंट्रोवर्ट आहे, ह्यांचा तर काही संबंधच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिकडे महाराज दिसतात. पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये आलं आणि जे काही पॉझिटिव्ह पहिल्यांदा आलोय तेही जोड्याने. असं माझं मन खूप जास्त भरून येत आहे. जसं मी पोचतोय ना पुढे, मला माझ्या घरातली विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोळ्यासमोर येते पुन्हा पुन्हा. ऐसा है, रुको. अरे ऐसाच करू ना अंकल. हे मराठी येत आहे मला. वा कसलं क्यूट लागलंय. असं इतकं भारी काढलंय. मला असं स्वतःला बघत राहीन सारखं वाटतं. टॅटू पेक्षा पण भारी आहे ऍक्च्युअल. फर्स्ट टाइम आलो तरी असं वाटतं की इकडे येऊन गेलोय आधी कधीतरी. असू शकतं पूर्वजन्मात कधीतरी येऊन गेलेलो. पण मला हे खूप आवडलं. विठ्ठलालाच माहित. हे आपण रोज लावूया. हे आपल्याला खूप आवडलं. शिकायला पाहिजे कसं. ही मुखदर्शनची रांग आहे, तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे. किती रुपये?
अजून एकदा ना. आपल्याला जे मोबाईल्स आहेत ते आधी लॉकरला जमा करावे लागतात आणि मग दर्शन घ्यायला लागतं. जे मेन दर्शन रांगा आहे त्याला 2-3 तास लागणार. त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेणार आहे आणि म्हणजे ते होईल अर्धा तासात होईल. तर आता आम्ही नुपूरचे आता एक फॉलोअर भेटले, त्यांनी नुपूरला सांगितलं मला तुमचं नाव आठवत नाही पण मी तुम्हाला फॉलो करतो. इथून पुढे नो व्हिडिओ. हा इथून पुढे नो व्हिडिओ. आम्ही थोडंसं इथले जे काही व्हायब्रेशन हा तर हे मूळ मंदिर आहे आणि खूप छान दर्शन झालं. मी मुखदर्शन घेतलं पण मूर्ती खूप मस्त बघतो. खूप भारी दर्शन. आता आम्ही चंद्रभागा नदीच्या तीरावर जाणार आहे. मी जेवढी फुलं विठ्ठलाला रोज घालतो, जेवढ्या तुळशी विठ्ठलाला रोज घालतो, आज आम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचतो नाही पण आमचा हार आणि आमची तुळस पोहोचतो. आणि आम्ही एकांकडे हार दिलेला कारण आम्ही मुखदर्शन घेणार होतो. खूप छान आहे. यांना आता मनात आले की आपण तुळशीची माळ घालूया. कोणती घेऊ? हा कोणती घेऊ? ती छोटी छान वाटते ही वाली. हा? हा ही घेऊ. हम्म. ही द्या. आयुष्यात कधी रोगव्याधी किंवा असं काही आयुष्याच्या समस्या दूर घालवायच्या असतील एकच उपाय, पंढरपूरला या आणि ही तुळशीची माळ घाला. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. आता इथून आम्ही चंद्रभागेच्या तिरी चाललोय. लगेच म्हणजे हे मंदिर आहे तर मंदिरापासून एकदम स्ट्रेट रस्ता आपल्याला चंद्रभागेकडे घेऊन जातो. आयुष्यात पहिल्यांदा चंद्रभागेच्या तीरी चाललोय. चला चलो. मला माहितच नव्हतं मी इकडे चालत चालत कशाला आलो. इकडे आल्यावर कळलं तू महाराज आहे. कुठे ये दाखवतो ये. यांना बरोबर दिसले महाराज. आम्ही आमच्याकडे जे हार होते ना ते जे मेन लाईन मधले लोक होते त्यांना आम्ही दिले आणि सांगितले की तुम्ही आमची अशी इच्छा होती की हा. ते विठ्ठलाच्या पायाशी जावे. जावेत असं. आणि त्याच्यानंतर आम्ही मेडिटेशन करत बसलेलो आणि स्क्रीन होती समोर. तर स्क्रीनवर बरोबर आम्हाला ज्यांच्याकडे आम्ही हार दिला होता ते बरोबर ते देत आहेत हे आम्ही स्वतः बघितलं. आणि त्याच्यानंतर मग तेव्हाच असं भारी वाटलं की आपला हार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. आणि त्याच्यानंतर आम्ही चप्पल स्टँडच्या इकडे गेलो तर त्यांच्या ज्यांच्याकडे हार दिलेला त्यांच्या पुढचे जे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा हार मी स्वतः बघितलाय, तुमचा हार होता तो त्यांच्या पायाशी लागलेला आहे म्हणून. म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला कन्फर्मेशन आल्यासारखं पोच पावती की आम्हाला पोचपावती मिळाली. स्वामींनीच मला हे विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलेलं. सो असं दर्शन प्रत्येकाला व्हावं. हा आहे होळकर वाडा आणि समोर होता तो समोर दिसतो तो शिंदे वाडे. पंढरपूरमध्ये आला तर तुम्ही इथं हा वाडा पण नक्की बघा. भव्य असा वाडा आहे. मला माहित नाही किती लोकांना हा वाडा माहिती आहे. इथे पहिलं जाऊया. नदी तीरावर प्रवेश आहे म्हणजे पूर्व बाजूला नदी तीर आहे. असं हत्ती घोडे पुढे बांधले जायचे पहिले तिथे. आणि त्यावेळची भव्यता किंवा त्यावेळचं रिच कल्चर आहे ते आपण लक्षात घेतो. तरी मारू. 300 वर्ष. आता हे कोण बघताय मग काय? मॅनेजर आहे. आईच्याकडे बघतो. वाडा आहे. ते
श्रीराम जय राम जय जय राम. या वास्तू तुम्हाला जराशा पडक्या दिसतील पण ह्या हेरिटेज वास्तू आहेत. जय राम. तिथे मारुती आणि एक्झॅक्ट समोर जय श्रीराम. तर हा आहे तो अहिल्याबाईंचा वाडा. आता सध्या त्यांनी पूर्ण इथे क्लिनिंग वगैरे केलं त्यामुळे ते आतमध्ये जायला एंट्री नाही देतात. पण वास्तू बघून अक्षरशः त्या काळामध्ये असल्याचा भास होतोय. मस्त दर्शन झालेलं आहे. पांडुरंगाने दर्शन दिलं आहे, रामाने दर्शन दिलं आहे, मारुतीने दर्शन दिलं आहे आणि आता आम्ही मस्त जेवणार आहोत आणि मग जाणार आहे आमच्या महाराजांकडे. 30 रुपये डझन 30 रुपये डझन. तुमच्या हाताची बांगडी द्या करून ती काढू मला. दर बाबा ही बघ. तर असा होता हा पंढरपूरचा आमचा छोटासा व्लॉग. आमच्याकडे खरं शब्द माझ्याकडे खरंच शब्द नाही बोलायला की मी कसं एक्सप्रेस करू की हे मी दर्शन मला कसं घडवून आणलं विठ्ठलाने स्वतः. पण तुम्ही आमचा पुढचा ब्लॉग नक्की बघा कारण त्या पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही पोहोचणार आहोत अक्कलकोट. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला आम्ही दोघं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. काहीच प्लॅन मध्ये परत एक चेंज झालाय आणि आता मी डायरेक्ट तुळजाभवानीला, कारण म्हटलं की इथे जाऊया म्हणून आणि मग तिथून अक्कलकोटला जाऊया म्हणून आम्ही 3 तास परत ट्रॅव्हल करून परत तुळजाभवानीला आलोय. आणि आता आम्ही ते दर्शन घेणार आहे. वाजलेत 8 वाजलेत आणि आम्ही मग रात्री आता जाऊन मग अक्कलकोट मध्ये राहणार आहे. आणि किती मस्त देवीच्या साड्या. जितकं वेळ मला स्वामींचा आहे तितकंच वेळ नुपूरला छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे. त्यामुळे तिने मला सरळ इथे पहिले घेऊन आली आणि म्हटलं इथून दर्शन केल्यानंतरच आपण अक्कलकोटला जायचं. स्टोरी काहीतरी मला सांगत होती ना दुकानमध्ये अफजल खानाची. अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आलेला होता, त्याचा असं डाव होता की महाराजांना तिथनं बाहेर काढायचं. मग काय करता येईल म्हणून त्यांनी विचार केला की आपण जी देवी आहे त्यांची तीच आपण फोडूया. आणि त्यांनी डायरेक्ट तो त्या मार्गाने आता या मार्गे आला आणि अफजल खाननी देवी फोडली. पण ह्याच्यातनं शिकायचा गोष्ट असं की एवढं होऊन सुद्धा महाराज एकदम शांत राहिले, एकदम शांत राहिले, काहीच रिॲक्शन दिले नाही त्यांनी. आणि मग त्याच्यामुळे मग असं करत अफजल खान होता तो पंढरपूरच्या इकडे हल्ला, मूर्ती फोडवला. आणि त्याच्यानंतर मूर्ती फोडताना तिकडचे जे बडवे लोक आहेत म्हणजे ते जे तिथले पुजारी असतात त्यांना बडवे म्हणतात. ते बडवे लोकांनी पांडुरंगाची मूर्ती पळवली एका रात्रीतनं. मग त्याच्यामुळे त्याच्या हातात काही लागलं नाही. आणि जेव्हा अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगायची की जेव्हा तुळजाभवानीला अफजल खान जेव्हा मूर्ती फोडायला आलेला तेव्हा अफजल खानाचं असं हे होतं की तो त्याने देवीला म्हटलं की मला तुझ्या जर शक्ती असेल ना तर मला बघायचं आहे की तू काय करू शकतेस, म्हणजे तुझी जादू दाखव, हे असं चॅलेंज केलेलं त्यांनी. आणि मग त्या अफजल खानाचं काय किती तुकडे झाले तर आपल्या सगळ्यांना पुढचा इतिहास माहित आहे. उसका मुंडका किधर गया और उसका धड़ किधर गया हे सगळं माहित आहे. आणि मग महाराजांनी त्याचा जो काही बदला घेतला तो आपण तो त्याने पण स्वतःच्या डोळ्याने बघितलं. हो, तर असा हा याचा इतिहास आहे. कारण इथं आल्यानंतर ते असं डोळ्यासमोर आपल्या उभं राहतंय काय झालं असेल. आपण ऐकताना आपल्याला असं होत आहे पण महाराजांच्या ऍक्च्युअल मध्ये समोर ती सिच्युएशन आली असेल तेव्हा किती लेवलचे पेशन्स असतील त्यांच्याकडे. हे सांगायला लागलं तर मी थांबणार नाही. अशी खूप त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत. अफजल खान 2 मिनिटात ठोकलं. आणि
तर दर्शन रांग अशी आहे डायरेक्ट आणि हिच्या बाजूलाच एक आहे, पण ती गोमुखाची लाईन आहे. तर त्याच्या मेन दर्शनासाठी तिथे उभं राहून म्हणतात, तर असं सरळच पायरीवरून खाली जावं. मंदिरापेक्षा गड वाटतं, तुळजाभवानीचा गड. गड, हो. खूप मोठं आहे मंदिर. गर्दी नाही आहे. धर्मदर्शन एक आहे जे तुम्ही डायरेक्ट देवीच्या समोर जाऊन दर्शन होतं 20 फुटाच्या अंतरावर, आणि मुखदर्शनाला 50 फुटावर दर्शन होतं. तर देवीचीच इच्छा, आम्ही इथेपर्यंत कसं पोहोचलो आमचं आम्हाला माहिती. दर्शन तर आमचं नक्की होणार. आम्ही असंच पोचतो, असंच म्हणजे प्लॅन एक असतो, करतो एक, होतं एक असं. आणि दरवेळी मी कोल्हापूरच्या मंदिरात ज्यावेळी जातो ना, त्यावेळी तुळजाभवानीची मूर्ती बघतो अंबाबाईच्या इथे, आणि हिला सांगतो किती छान मूर्ती आहे, कधीतरी आपल्याला जायला मिळायला पाहिजे. आणि शेवटी त्यांनी बोलून घेतलंच. भवानीचा ॲज ऑलवेज खूप भारी दर्शन झालेलं आहे आमचं. देवीने मूळ स्वरूपात दर्शन दिलंय, कारण त्यावेळी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस बरोबर अभिषेक चालू होता, त्यामुळे देवीची मूळ स्वरूपातील मूर्ती आम्हाला बघायला मिळाली. आणि आमच्या समोर तिला नंतर सजवत पण होते, आणि त्यामुळे इतकं भारी मला दर्शन. यांनी 2 देवीच्या नेसलेल्या साड्या घेऊन दिल्या. तिला मी साड्या 2 घेऊन दिले, मला आणि माझे फेवरेट कलर घेऊन दिले, पण तिला आवडले, चांगली गोष्ट आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आम्ही आहोत तुळजापूरमध्ये आणि असेच खूप छान छान व्हिडिओज घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आम्ही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री. तोपर्यंत जय शिवराय. तुळजाभवानी भवानी आईचा उदो उदो.